जनसमुदाय जो आज म्हाका दिसता तो म्हळ्यार पुराय बायलांचो सन्मान. जनसमुदाय म्हळ्यार येवचो एकसाथ आयज दिगो पिळेत आसतना मागोळ्या देवा लागीं हांव श्रीमती हेमा नायक मानपत्र ज्ञानपीठ रवींद्र केळकार यांच्या रायटर आणि फायटर ह्या कानमंत्राक धरून तयार जाल्ल्या गोंयच्या साहित्यीक आणि सामाजीक चळवळींतलो कणखर लेखिका प्रकाशक आदल्यो विद्यार्थी फुडारी आणि आजन्म समाज वावुरपी हेमा नायक रचनात्मक साहित्य आणि अवतारात वावऱ्या खातीर साहित्य अकादमी पुरस्कार जोडपाचो राष्ट्रीय विक्रम तशेंच शाश्वती पुरस्कार फावो जाल्ल्यो पयल्यो गोंयकार लेखिका 1970च्या दशकात गांवागांवांनी महिलां खातीर चित्रकली मेळावे आयोजीत करून कोंकणी साहित्यान महिला लेखिका हस्ताक्षरी खातीर फळी निर्माण करपाचो भार घेवपी फुडारी चित्रकली ह्या साहित्य पत्रिकेक कथा प्रकाशनाचो राष्ट्रीय पुरस्कार फावो जाला. वर्ग जात आनी समाजात शोषित स्त्रियोंचो आवाज साहित्यान हाडपी राष्ट्रीय कसाची कोंकणी लेखिका कस्तार साहित्य निर्माण करतना तरणाट्या पिळगेक निर्मळपणान आपली अभिव्यक्ती मांडपाक माची दिवपाक अपुराय प्रकाशन चलोवपी प्रकाशक अपुराय भार युगांक नायक अध्यक्ष प्रिय प्रगती मंच गोविंद गावडे मुखेल सल्लागार प्रिय प्रगती मंच अत्याचार जातात. आता आम्ही देवाच्या कृपेन एका सुरक्षित कोंदणात असतात. आमच्या बरोबर वतना 4 बॉडीगार्ड असतात, हे असतात ते असतात. आमकां ताजो इतलो कितें म्हणटात ते सहन करचें पडना हे सगळें. पूण ज्या बायलांक हे सहन करचें पडटा तांणी हे सहन करूं नये ही कृपया ह्या मंचार रावन हांव तुका विनंती करता. हांवें थोडें उलयलें जाता न्ही गोविंदा, कित्याक सगळ्यांनी खूब संक्षिप्त भाशण केलें. आज तुमकां लेक्चर दिवंक हांव उबें ना, पूण एक हितगूज उलयचें दिसता. गुफ्तगू हितगूज टॅट इंग्लिशीन म्हणटात तशें. समोर तुमी आसात म्हज्या इतल्यो बायलो महिला. हांव एक महिला, त्या खातीर म्हाका खूब अभिमान दिसता तुमचो. तुमी सगळीं जाणां अत्यंत म्हत्वाची आसात. सगळीं जाणां एकूण एक. तुमी सुंदर आसूं, तुमी कुरूप आसूं, तुमी सामान्य दिसणारी आसूं, तें म्हत्वाचें ना. तुमचे गुण महत्वाचे आसा. प्रत्येक मनशाक कितें ना कितें गुण देव दिता. ताजे कडेन पळयात. म्हजे केंसूच सारके ना, म्हजें नाकूच सारकें ना, म्हजो रंगच सारको ना, ताजेर लक्ष दिवं नाकात. पूण स्वच्छ रावात मनात आनी शरिरान. स्वच्छ रावप अत्यंत महत्वाचें. स्वच्छता होच पुरो धर्म. तुमी खूब सुंदर दिसली, तुमचें तोंड जर ताका दुर्गंध येता, तुमच्या शरिराक जर दुर्गंध आयली जाल्यार तुमी समोरच्या मनशाक आनंद दिनात. त्या खातीर तुमचें आरोग्य, तुमचें हायजीन खूब महत्वाचें. पर्सनल हायजीन ताजे कडेन लक्ष दियात. प्रत्येक जाणाक हांव सांगता थंय दुर्लक्ष करूं नाकात. शेजारच्या मनशाक आपलो कसलोच त्रास जावंक जायना. आपल्या घरच्याक आपल्या कसलोच त्रास जावंक जायना आपल्या हायजिनाचो. आता उदाहरण दिवपाचें जाल्यार कितल्यो आमच्या भारतांत बायलो आसात ज्यो आज काळाच्या पडद्या आड गेल्यो, पूण तांचें नांव आजय आसा. झाशीची राणी लक्ष्मीबाई. सुदैवान म्हाका ती भुमिका करपाचें भाग्य मेळ्ळें. हांवें झाशीची राणी लक्ष्मीबाईची भुमिका केली आनी ती अक्षरशः जगली. कितलें आयुश्य तिचें, 24 काय 25 वर्सांचें आयुश्य. पूण आज इतलें शतकां गेली तरी तिचें नांव आसा. ह्या काळान जेन्ना बायलांक इतलें महत्व नाशिल्लें, जेन्ना बायलो रणांगणाचेर येनाशिल्ल्यो, त्या काळार राणी मैदानार आयली. ती लढली, जिगरीन लढली, तिचो जीव गेलो, पूण ती शहीद जाली. तर तेन्ना ती इंग्रजां बरोबर झगडली.
वारसा हक्का वयल्यान तिका स्वताच्या भुरगें नाशिल्लें, पूण तिणें दत्तक घेतिल्ल्या त्या पुत्रा खातीर ती झगडली. कित्याक तो म्हजो दत्तक ना, कित्याक ताका नांव मेळचें ना म्हजो वारस म्हणून, अशी ती इंग्रजां बरोबर झगडली तेन्ना. आनी एक विधवा आसून हिंमत न हारता ती समाजाक, ती सगळ्या राज्य चलयलें तिणें इतलें सोंपें ना. बालवयात तिजो विवाह जाल्लो. तशेंच लक्ष्मीबाई टिळक ही एक सादी बाय, तिका अक्षर वळख नाशिल्ली. तुमकां सगळ्यांक हांव सांगूंक सोदिना कित्याक तुमकां सगळ्यांक खबर आसा, पूण तरी सुद्दां प्रेरणा दिवपा खातीर ही उदाहरणां दिवची पडटात. कित्याक नव्यान कोणा सांगलें प्रेरणा मेळटा आपल्याक. लक्ष्मीबाई टिळक हाका जेन्ना आचार्य यात्रे आशिल्ले आनी मराठी संमेलन आशिल्लें, साहित्य संमेलन, तिका अक्षर ओळख नाशिल्ली आनी तिका रेव्हरंड टिळक तिचे घोव, तिचे पती हांणी ताका शिकयलें. आनी ती स्मृतिचित्रे नांवाच्या साहित्यान इतली मोठी भर तिणें घाली. स्मृतिचित्रे म्हणजे तिचें आत्मचरित्र, इतलें सुंदर आत्मचरित्र. प्रत्येक बायलेक तें वाचचें. जाणी कोणें वाचूना ताणी जरूर तें वाचचें. एका साध्या बायलेचें स्मृतिचित्रे हें आत्मचरित्र तुमकां प्रेरणा दिता. त्या साहित्य संमेलनात कोणें तरी तिका म्हणलें, लक्ष्मीबाई आता तुम्ही रिटायर व्हा. तिणें सांगलें, लक्ष्मीबाई यांच्या आयुष्याचा फुल स्टॉप अजून आलेला नाही. फुल स्टॉप. तिने सांगलें, ज्या बायलेक अक्षर ओळख नाशिल्ली अशा तरेचे सुंदर उत्तर तिने दिलें. तिने सांगलें दुसऱ्या अर्थान आपण हांगा थांबची ना, म्हजें अविरत हांगा चालू आसा. जिवन जगप, साहित्यात भर घालप. एकच स्मृतिचित्र तिणें बरयलें आनी साहित्यान इतली मोठी भर घाली. आज प्रत्येक लायब्ररीन ताच्या स्मृतिचित्रे बद्दल बरयलें वता, भुरग्यांक ताचे बद्दल सांगिल्लें वता दिसता. म्हजी कोंकणी भाशा म्हाका खूब आवडटा. बरीच जाणां म्हजे कडेन हिंदी उलयतात, मराठी उलयतात. अर्थात ते जातात अशें सहजीक अशें जाता, कित्याक हांव ह्या क्षेत्रान आसा. तांकां अशें दिसता की कदाचित म्हाका कोंकणी म्हाका विसर पडला आसतलो, पूण अशें ना. न्हिदांतल्यान उठतकीर पयलो शब्द म्हजो कोंकणीच आसता. हांव कोंकणीतूच विचार करता. हांव कोंकणीची संस्कृताय सगळें हांव जगता. कोंकणी संस्कृताय म्हणजे कोंकणी जेवण, आमचें जेवण, नंतर आमचे जे लोककला आसात, आमची जी गितां आसात कोंकणी, ती हांव म्हणत आसता. आनी ती म्हणली जाल्यारच आपली संस्कृताय आपल्या रक्तान भिनता. तर म्हाका तुमकां सगळ्यांक अजून एक वता सांगचेशें दिसता की तुमची जी भुरगीं आसात तांकां ती संस्कृताय जपूंक लायात, ती तांच्यान भिनयात. कित्याक प्रॅक्टीस आसले शिवाय सदांच ती उरची ना तांच्यान. इंग्लीश म्हत्वाची आसा. इंग्लीश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, पूण ती आमच्या मातृभाशेपेक्षा मोठी न्ही. तर ती तांच्यान भिनयात. कोंकणी उलोवंक लायात तांकां. कोणूय मेळटकीर तांकां नमस्कार करूंक लायात. नमस्कार हें अभिवादन खूब म्हत्वाचें. हाय, हॅलो ही आमची भारताची ओळख न्ही. तर म्हाका दिसता तें तुमी करूंक लावप हें प्रत्येक आवयचें कर्तव्य. तें म्हज्या बापायन, म्हज्या आवयन म्हाका करपाक लायलें आनी आज तें म्हज्यान भिल्लां. हांव आपसूकच नमस्कार करता, कित्याक ते तशा प्रकारचे संस्कार म्हजे जाल्ले आसात. तर ते तुमी संस्कार करचे अशें म्हाका मना पासून दिसता. आनी परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. गोविंद बाब, रिणाबाय, तुमकांय बी खूब हांव आशिर्वाद दिता. तुमी म्हाज्या पेक्षा खूब ल्हान. आज तुम्ही जो हो सन्मान केला, बायलेचो सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचो सन्मान, म्हणजेच भारताचो सन्मान, म्हणजेच गोंयचो सन्मान. तर ह्या सन्माना खातीर तुमच्या खूब परत परत अभिनंदन करता आनी म्हजी उतरां हांगा सोंपयता. काळजी घेयात. प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी मारायची क्षमता कुणाकडे जर आहे तर ती माझ्या फक्त आणि माझ्या महिला ताई आणि आजींकडे आहे. आणि हीच आठवण, ह्याची प्रचिती आज मला करायची आहे. आणि म्हणून आम्ही सदाच सांगता की माझ्या त्या गरीब तो शेतकरी कष्ट घाम गळतात
त्यांच्याकडे विचारसरणी जी आसा पयली, जी माणुसकी जी आसा पयली, ताका हांव म्हणतो स्टँडर्ड. घरान बसले की ऑर्डर सोडले, दे आर नॉट अ स्टँडर्ड पीपल. एक गोष्ट सांगता, एक गोष्ट तुम्ही लक्षात घेवपाक जाय, आम्ही पाठीचो कोडो ताठ दवरपाक जाय म्हणून म्हणिल्लें आसा. कारण एखादे वेळ तुम्ही जर शेतान वचपाचे बंद जर जाले जाल्यार हे लोक उपाशी पडटले. केदे व्हडलो मान सन्मान आज तुमचे भितर आसा, पूण तुमचो न्यूनगंड आसा. आपूण कोण, आपूण हे जर बंद जर केले जाल्यार हे लोक उलोवणारे जे आसात ते उपाशी पडटले. पूण तुम्ही मात केन्नाच उपाशी पडपाक शकना, कारण तुम्हीच त्या शेतान राबणारे, तेच नुस्तें विकणारे, वताक भाजी पालो विकणारे. किती व्हडली वळख तुमचे भितर आसा आणि ही वळख निर्माण जावपाक जाय. तुमच्या बरोबर आख्खो प्रियोळ प्रगती मंच, गोविंद गावडे आणि बाकी सगळे लोक तुमच्या बरोबर, तुम्ही जय जय येतात थंय आमचे सगळे प्रियोळ प्रगती मंचाचे आज कार्यकर्ते आसात. प्रियोळ प्रगती मंचाचो आजचो सन्मान असतो फक्त सन्मान केलो, 2 गुलाब दिले, पुष्प दिले होयाच्या खातीर न्ही. तुमचे भितर एक नवी ओळख निर्माण जावचे, एकामेकाक तुम्ही वळखचे आणि एक नाते निर्माण करचे. ते नाते हे गोंया खातीर आणि या देशा खातीर खूप महत्वाचे आसा. आम्ही फक्त स्वतःचो विचार न करता असताना या देशाचो सुद्धा विचार करप हे तितलेच महत्वाचे आसा. आणि ह्या खातीरूच हो सगळो प्रपंच जावन आसा. हो प्रचंड आज प्रियोळ प्रगती मंच तुमच्या एका पावलाच्या प्रगती पदाचेर व्हरपा खातीर प्रयत्न करता. ताणें केल्ली ह्या प्रयत्नाक हांव शुभेच्छा व्यक्त करता. तुम्ही दाखयलो अशेच तरेचे ह्या गोंयची प्रगती, आमचे देशाची प्रगती करपा खातीर तुमचे सगळेच हात आणि विचारांची आमकां गरज लागतली. तुम्ही आमकां ते पळयतले अशें आस्त बाळगिता आनी म्हाजे 2 शब्द फक्त घेता आसतना सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, जय भारत. अशा म्हणतात की हिरा